नाथ महाराजांनी जे सांगितलंय तसाच आहे बाबा देह ऐक। हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वर चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा सांधा, वर चर्म घातले रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा, रव दुर्गंधी रे अमंगलाचा बांधा, स्मरिता हरिहरा शरण जाई गोविंदा, कसा नासकाय कुचकाय सडकाय तो एक दिवस जाणार आहे। हो नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, एताचे कर्म जाड तुझी मान अडकली, अकाल तो ते जननी दुःखे धाय मोकली, स्मरे त्या हरिहरा धाय श्रीकृष्ण माऊली। ऐक बाळा, राजे महाराजे सर्व ऐश्वर्याचा वैभवाचा त्याग करून एकांतात गेले। शेवटी कशासाठी गेले? 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोखरने नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, कासया का ह्या सुखाचा त्याग करून परिये जे मदालसा, सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा। हे पुढचे हे पूर्ण ध्रुपद आहे, आपण ते निमच म्हणतो, परिये जे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पण ते पुढचं काय ते महत्वाचं आहे। लक्ष लागू दे पण कुठे? निज ध्यानी, तुझं निज घर कोणतं आहे बघ, निज स्वरूप तुझं काय तिथं तुझं लक्ष लागलं पाहिजे। निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा, ती अवस्था ती वृत्ती आपल्या जीवनामध्ये तयार झाली पाहिजे महाराज की। सहज मी आंधळा निज निराकार पथी, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन देसे तेथे, मी माझी हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे विन झालो शून्य सारून तेथे, त्रिकुट शिखरी दान मिळे वृत्ती हे निवृत्ती झाली, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मी माझी हरपले ठाई जेथींच्या तेथे, कुठं जिथं बसला होता तिथंच ती अवस्था तयार होते। मग आम्ही बसतो कीर्तनात आणि झटके देतो घरच्या कुलपाला, कुलूप लावून आलोय परंतु उघडा असेल का लागला असेल, पाणी सोडलंय वाफ्यात मिरच्याच्या पण बरोबर गेलंय त्याच वाफ्यात का फुटलंय दुसरीकडे वांग्याच्या वाफ्यात, बसतो कीर्तनात आणि आमचं मन संसारात असतं। म्हणा संतांनी सांगितलं जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, चित्त जर इथं नसेल तर ते प्रेत समजाव महाराज, प्रेत समजाव।
म्हणून ती मदालास आपल्या बाळाला शिकवते, हा देह असा विचित्र आहे महाराज, अपवित्र आहे, अपवित्र आहे. माझा विषय होता सर्वात अपवित्र वस्तू कोणती असेल तर माणसाचं शरीर. तुकाराम महाराजांचा एक नाटाचा अभंग आहे महाराज, तेवढा म्हणतो. तुकोबरे म्हणतात सर्वात अपवित्र काय आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीर शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखी अपवित्र वस्तू या जगामध्ये कोणतीच नाही. आणि उत्तरार्ध द्रुपदामध्ये तुकोबराय म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज तुम्ही असे दोन तोंडी मांडोळासारखं बोलू नका. शरीर उत्तम चांगले म्हणता म्हणजे शरीर पवित्र आहे म्हणता, आणि शरीर अपवित्र आहे म्हणता. नेमकं शरीर पवित्र आहे का अपवित्र आहे? महाराज म्हणतात मुळात शरीर अपवित्रच आहे. शरीर कसं आहे? अपवित्रच आहे. हो, किती अपवित्र आहे. अहो गाईचं शेण वाया जात नाही, गाईचं गोमूत्र वाया जात नाही, सर्व पवित्र आहे. कातड वाया जात नाही जनावराचं, सगळं उपयोगाला येतं. अर्थात ते पवित्र आहे म्हणावं लागेल महाराज, पवित्र आहे. पण ज्याचं काहीच पवित्र नाही, ज्याचं काहीच उपयोगाला येत नाही, असं माणसाचं शरीर. म्हणून सगळ्याकडून घ्यायचंय, सगळ्याकडून घ्यायचंय. इक्को बंद करा, रिपीट. सगळ्याकडून घ्यायचंय. काय घ्यायचंय? दुर्वडी दिवशी सगळ्याकडून घ्यायचंय. सगळ्याकडून थोडी थोडी घ्यायची का? सगळ्याकडून घ्यायचंय. पण काय घ्यायचंय? सद्गुण घ्यायचंय. सगळ्याकडून आदर्श घ्यायचाय. कोणाकडून काय काय घ्यायचं सांगितले? बकात एकम, बगळ्याकडून एक घ्यायचा आहे गुण. आबा बगळ्याकडून. सिंहात एकम, ऋषी महाराज सिंहाकडून सुद्धा एक गुण घ्यायचा आहे. कावळ्याकडून घ्यायचा आहे, श्वानाकडून घ्यायचा आहे, कुत्र्याकडून घ्यायचा आहे, गाढवाकडून घ्यायचा आहे. गाढवाकडून सुद्धा गुण घ्यायचा आहे शास्त्रकार सांगतात. म्हणजे गाढवापेक्षा खालच्या दर्जा माणसाला दिलाय महाराज. सरळ माणसं म्हणतात काय गाढवासारखा आहे, पण गाढव सुद्धा चांगला आहे प्राणी. त्याच्या पाठीवर जर ओझं दिलं तर इमानीद्वारे जिथं नेऊन टाकायचं तिथंच नेऊन टाकतं, पुन्हा तिथं येतं जिथं माती खोंदायचं चालू बरोबर उभाच लगेच टाका पाठीवर निघालाच. आणि गाढव एवढं इमानदार आहे, गाढवाला बांधायची गरज नाही महाराज. कोणाला? गाढवाला बांधायची गरज नाही, कारण ते गाढवच आहे. त्याला बांधायची गरज नाही बाप्पा. गायकडे फक्त बांधल्यासारखं करतो त्याला, फक्त त्याच्या पायाला असं करतो. त्याला वाटतं मी रात्रभर बांधलो आता. कोणाला वाटतं? मी आता बांधलो वाटतं, त्याला पक्का बांधलं वाटतं. बस कायमचा बांधलेला राहतो पुन्हा सकाळी उजडूच. तर पण गाढव इमानदार प्राणी, त्याच्याकडून शिकायसारखा गुण आहे महाराज. पण तेवढं बी आहे, पण गाढव खोडील किती. कोणाची सेवा करावी पण गाढवाची सेवा करू नये. म्हणून अशी एक म्हण आहे, माणूस बघून सेवा करावी. सेवा करावी पण गाढवाची सेवा केली तर लाताच खाव्या लागतात महाराज. आता काही कडायला माहीत नाही का त्याच्या कासवटात गोचडं आहेत म्हणून, सारा मोहळच म्हणून त्याला माहीत नाही का. पण आमच्यासारखे महाराज गेले म्हणजे किती गोचडं झालेत. हाय का ह्याला इथे काय दया माया, किती ह्याच्यावर कमवतो, वजन लागतो. काही ती गोचडं काढले पाहिजेत. घातलं आम्ही ते कासवटात हात त्याचे गोचडं काढायला.
गाढवानं पराक्रम करायचा ते केला, दिला लाताचा फटकारा फाट दिशेने महाराज तिकडं सगळं तिकडं. अर्थात कोणाची सेवा करायला जाताल गाढवाची सेवा केल्यावर लाताच खाव्या लागतात महाराज. पण चला तो बी त्याने शस्त्र ती ज्याचं वापरलंच पाहिजे शस्त्राचा बी महाराज. कारण लय बी पुन्हा मर्यादेनं नम्रतेनं राहिले तर लोक जगू द्यायचे नाहीत. मग ते ज्याच्याकडे भगवंताने ते विष दिले, ते शत्रुत्व दिले, त्याच्याकडे शस्त्र दिलेले प्रत्येकाकडे. म्हणून गाढवाकडून हा गुण घ्यायचा आहे, बगळ्याकडून एक गुण घ्यायचा आहे, का कच्चेष्टा बकध्यानम. त्याच्या अगोदर कावळ्याकडून घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? हो, कावळ्याला एकच डोळा असतो, कावळ्यासारखं चंचल असावं. कावळ्याला एकच डोळा असतो, एका डोळ्याने सर्व जग पाहतो महाराज, पण अत्यंत चंचल आहे. काकचेष्टा बकध्यानम, बगळ्यासारखं ध्यान असावं. बगळा कोणाला बोलत नाही, बगळा कोणाला बोलत नाही. शास्त्रकार सांगतात हो, आपल्या तोंडानं आपणच बंधनात अडकतो, म्हणून आपलंच मुख बंधनाला करणे आणि आपलंच मुख मोक्षाला करणे. आत्मनामुख दोषेन आत्मनामुख दोषेन बद्धते शुकसागराः बको तत्र न बद्धलते मौनम सर्वार्थ साधनम. आत्मनामुख दोषेन, आपलंच तोंड बंधनाला करणे. बद्धते शुकसागराः, शुकसागराः शुक म्हणजे पोपट, सागराः असे अनेक पोपट बंधनात अडकले जातात. का? पोपट सारखं मिठू मिठू बोलतो, बोलू नये, बोलायचं ते हिताचं बोलावं, नाही तर मितभाषी असावं महाराज. परंतु बगळा कधी बंधनात अडकला जात नाही. बको तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. बगळा मौन धारण करतो आणि तळ्याच्या काठावर जे जनावर चरत असतात त्यांच्या पाठीवरची गोचडं टिपायचं काम मात्र मौन धारण करून करतो. बोलत नाही, परंतु त्याचं कार्य सिद्धीला नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून बगळ्याकडून हा गुण शिकायचा आहे. काकचेष्टा बकध्यानम श्वान निद्रा तथैवच. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्यासारखी झोप असावी, सावध. अतिशय कुत्र किती झोपलेलं असलं तरी त्याच्या शेपटीला स्पर्श झाल्यावर कुत्र करतो, लगेच सावध होतं महाराज. हो, इमानीद्वारे राखण करतं महाराज, त्या कुत्र्याला कळतं महाराज. हो, कुत्र्यामध्ये काय प्रकार आहेत महाराज, ऋषी महाराज. काय मोकाट कुत्रे आणि काय पाळलेले कुत्रे असतात. त्याचं लक्षण कसं ओळखायचं? मोकाट कुत्र्याच्या गळ्यात काही पट्टा नसतो, पाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात काय असतो? पट्टा असतो महाराज. ते पाळलेलं कुत्र ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी, हे पाळलेल्या कुत्र्याचं लक्षण महाराज. आणि मोकाट कुत्रेच काय सांगूच नका, ते वेळेवर घरी बी येत नाही, तिकडं पांदडालाच पडेल, तिकडंच खाईल, काय खाईल ते पिऊ नाही ते पेल, पण घरी सुद्धा येणार. हे कुत्र्याचं सांगितलं महाराज. कुत्र्या करून शिकण्यासारखा गुण काय? तेवढा आहे. दक्ष, अत्यंत सावध. श्वान निद्रा तथैवच. आणि अल्पोहार गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये अल्प आहार असावा आणि घराचा त्याग असावा, तेव्हा जीवनामध्ये काहीतरी विद्यार्जन आणि अध्ययन घडत असतं म्हणून सगळ्याकडून सिंहाकडून, सिंहात एकम, सिंहाकडून काय घ्यायचंय? सिंह त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह कधी बसला की सिंहाची प्रतिमा आठवा. सिंहाची प्रतिमा कशी असते? तो पुढे बघतो आणि त्याची निम्मी नजर अशी पाठीमागे असते, त्याला सिंहावलोकन म्हणतात. पुढे बघतो आणि पाठीमागे बघतो. तसं माणसाने किती श्रीमंत झाला तरी पाठीमाग आपण किती गरीब होतो हे विसरलं नाही पाहिजे. तो माणूस जीवनामध्ये आदर्श ठरत असतो महाराज. सिंहावलोकन त्याला म्हणतात महाराज. म्हणून चला जाऊ दे, आता हे भरपूर आहे अजून सांगायला, कोणाकडून काय घ्यायचे, कोणाकडून काय घ्यायचे. परंतु माणसाकडून काय घ्यायचंय आजपर्यंतच्या माझ्या तरी चिंतनात आणि वाचनात काही गेलं नाही. सगळ्याकडून काय काय घ्यायचंय, हो, ह्या सगळा ढीग लागलाय महाराज. महाभारत 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. परंतु हे कशासाठी ढीग लागलाय? तर माणसाला शिकवण्यासाठी. म्हणजे सगळ्याकडून गुण घ्यायचा आहे, पण माणसाकडून घेण्यासारखं काहीच नाही. तर माणसाला शिकवण्यासाठी भागवत, रामायण, गाथा, गीता, रामायण हे सगळं कशासाठी? माणसाला शिकवण्यासाठी. म्हणजे माणूस कुठल्या थराला गेलाय आज विचार करायची गोष्ट आहे महाराज, चिंतनाचा विषय महाराज. म्हणून माणसाचं शरीर कसं आहे? हे इतका अपवित्र, इतका अपवित्र आहे. सगळे पवित्र आहेत पण इतका अपवित्र आहे. पण महाराज म्हणतात असू द्या, पण माणसाचा जन्म हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याला कळतंय चांगलं काय आणि वाईट काय, चांगलं काय आणि वाईट काय त्याला कळतंय. म्हणून माणसाचं शरीर अपवित्र आहे, पण अपवित्र असलेलं शरीर ते पवित्र करता येते. कशाने करता येते? महाराज म्हणतात जो वद्य अच्युत सर्व काळ पवित्र तो देह बाली पुण्यवंत, 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 जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे
अच्युत सर्वकाळ, सर्वकाळ अच्युत वदे. अच्युत म्हणजे भगवंताचं नाम. सर्वकाळ भगवंताचं नाम ज्याच्या मुखाला आहे, पवित्र तो देह. कोणता देह पवित्र आहे? कोणताही नाही, पवित्र तो देह. आणि पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, ती वाणी पुण्यवान आहे. सर्वकाळ अच्युत वदे, ती वाणी पुण्यवान ठरते. मुखे अमृताची वाणी, देह देवाचे सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग निर्मळ होतं, पण केव्हा? मुखे अमृताची वाणी तेव्हा. म्हणून सर्व काळ अच्युत वदे, त्याचाच देह पवित्र होतो आणि त्याचीच वाणी पुण्यवान ठरत असते. म्हणून अपवित्र शरीर आहे, पण नामचिंतनाने ते पवित्र होतं, ते सोहळं होतं, ते उपाधी रहित होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, याच शरीराने असाध्य रूपी परमात्मा, असाध्य रूपी परमात्मा प्राप्त करता येतो. शरीर म्हणून शरीर कसं? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की हा देह कसा आहे तर फुलासारखा आहे. फूल तोडल्यावर काही काळापर्यंतच टिकतं आणि त्याच्यातला सुगंध एकदा का निघून गेला ते सुकून जातं, ते फूल संपून जातं. अर्थात त्या फुलासारखाच देह आहे अभंगाच्या पहिल्या. परिमळा गेली परिमळा गेली ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. वाऱ्याच्या दिशेने फुलातला सुगंध निघून गेला की नाथबाबा सांगतात फुलाची अवस्था अत्यंत बिकट होते, पाकळ्या गळू लागतात. तशी या देहाची अवस्था आहे. थोडंसं तुम्हाला रामायणात नेतो, एक दृष्टांत सांगतो. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण भैया शबरीचा उद्धार करून पुढे जातात, शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगतात. पहिली भक्ती सांगतात, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंग. पहिली भक्ती संतांची संगती, दुसरी भक्ती माझी कथा श्रवण करणं. रामचंद्र प्रभूंचं चरित्र एवढं दिव्य आहे, पावन आहे महाराज. रामासारखा राजा नाही, रामासारखा दिलदार शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा आदर्श बंधू नाही. म्हणून न्यायी राजा, प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा राजा म्हणजे रामचंद्र प्रभू होते महाराज. आणि त्यांच्यानंतर मला वाटतं फक्त छत्रपती शिवाजीराजे झाले असते की आता हल्लींच्या राजांविषयी काय बोलावं.
मला वाटतं ते ढेकणाच्या प्रवृत्तीचे, स्पष्ट बोलायचं म्हणजे. ढेकून काय करतो दादा महाराज, तो शोषण करतो, रक्त शोषण करतो. तसे काही राजे प्रजेचं, समाजाचं पोषण न करता काय करतात, केवळ शोषण करतात. आणि शोषणासाठीच हे चाललेले सगळं महाराज. निस्वार्थ आणि निष्पृह राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. केवळ आणि केवळ 18 पगड जातीतले माणसं एकत्रित करून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. मला वाटतं एक राजा या मातीमध्ये होऊन गेला नसता तर आम्हाला कीर्तन करण्यासाठी परमिशन काढावी लागली असती. प्रजेचं शोषण न करता केवळ पोषण करणारा राजा छत्रपती. छत्रपती त्याला म्हणतात, कोणाला म्हणत नाही, ज्याचं छत्र अख्ख्या जगावर असतं त्याला म्हणतात छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही हे त्या पतीनं तपासून पाहावं. पण छत्रपती हे लेबल पदवी कोणाला लागत नसते. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. म्हणून म्हणतात लाख गेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. लाखाचा पोशिंदा म्हणजे राजा होता, लाखाचा पोशिंदा म्हणजे रामचंद्र प्रभू होते, असा आदर्श राजा. मला एक जणांनी विचारलं, त्रेतायुगामध्ये राम अवताराला आले, मनुष्याच्या रूपाने भगवंताने अवतार घेतला आणि राम अवतारामध्ये न्यायालय नव्हतं तालुक्याच्या ठिकाणी आणि कलियुगामध्ये न्यायालय उभारण्याची गरज का? मी त्याला उत्तर दिलं, त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये अन्याय करणारी माणसं नव्हती म्हणून न्यायालयाची गरज नव्हती. कलियुगामध्ये अन्याय करणारी माणसं वाढली म्हणून न्याय निवाडा करण्यासाठी न्यायालयाची महाराज गरज भासली महाराज. हा डिफरन्स आहे महाराज. राम राज्य त्याला म्हणतात. आलं रामराज्य, 500 वर्षापासून पेंडिंगमध्ये पडलेला इतिहास. पण रामचंद्र प्रभू सिंहासनावर आरूढ झाले अयोध्येमध्ये. मला वाटतं अयोध्येत तर झालेत पण खरा राम आपल्या हृदयातला जागृत झाला पाहिजे महाराज. आपल्या हृदयात राम आहे, कणकण में राम. आपल्या या देहरूपी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे महाराज. हा देह म्हणजे मंदिर आहे, हे कान खिडक्या आहेत, हे मूक दरवाजा आहे, हे घुमट आहे, केस कळस आहेत. हे या देहरूपी मंदिरामध्ये त्या रामाची काय झाली पाहिजे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे. आणि मग राम अवतार ते रामराज्य आलं की मला वाटतं आता रामराज्याला सुरुवात झाली. पण खरीच तशीच सुरुवात झाली. नक्की महाराज रामराज्य येईल आणि तुकोबऱ्याचा अभंग लागू पडेल की झाले रामराज्य काय वने आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. हो, नापीक झालेली जमीन पिकू लागली, आटलेल्या गायी म्हशी दूध देऊ लागल्या. हे कशाचा परिणाम? रामराज्याचा. पण म्हणून अशा रामराज्यामध्ये जर एखादा शेतकरी नांगरत असेल आणि त्याला जर सोन्याचा हिऱ्याचा हांडा लागला तर नियम असा होता त्याने राजाकडे आणून द्यायचा. म्हणून रामचंद्र प्रभूंकडे तो सोन्याचा हिऱ्याचा हांडा आणून दिला. रामचंद्र प्रभूंनी तो कोषाध्यक्षाकडे दिला आणि त्यांनी सांगितलं, हा हिऱ्याचा हांडा चौकामध्ये न्या, ट्रेमध्ये टाका आणि ज्याला जेवढे न्यायचे तेवढे न्या म्हटले. ट्रेमध्ये टाकले ते हिरे मोती चांदी काही असतील. 15 दिवस तो ट्रे तिथंच होता पण एकही त्याच्यातला हिरा हल्ला नाही. त्याच्यातला एकही हिरा हल्ला नाही. तुम्ही म्हणता का हल्ला नाही? कारण तिथं आपल्यापैकी एकही हिरा नव्हता. म्हणून एकही हिरा हल्ला. आपल्यातला एकही हिरा तिथं असता तर एकही हिरा राहिला नसता. हा डिफरन्स आहे महाराज रामराज्यातला ना आपल्यातला. याला रामराज्य म्हणून. म्हणून रामचंद्र प्रभूंचं चरित्र नुसतं ऐकलं तरी ना महाराज आपल्या जीवनाचा उद्धार आहे महाराज. गोड आहे. मंगलाचे धाम अमंगलाचं हरण करणारे राजा दशरथाच्या अंगणात रांगणारे भगवंताचं चरित्र दिव्य पावन आहे. जे गातील श्रवण करतील त्याचा निश्चित उद्धार होतो महाराज. रामकथा ही माझ्या हृदयातला ठेवाय. नाथषष्ठीच्या सप्ताहामध्ये रोज दुपारी 2 ते 5 रामकथा त्या ठिकाणी माझ्याच मुखातून संपन्न होणार आहे. मंगल भाव बुझत न बुझाई राम कथा शशि किरण समाला संत चकोर करहि जहि माला मंगल भावाला मंगलहारी प्रभु दशरथ जीर बिहारी जय सिया राम
सिया जय सिया राम. कसं जगावं याच्यासाठी अगोदर रामकथा ऐकली पाहिजे आणि नंतर कसं मारावं याच्यासाठी भागवत ऐकलं पाहिजे महाराज. म्हणून रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण भैया पुढे निघाले. शेवटचा दृष्टांत लगेच सेवा समाप्त करणार. पुढे जात असताना ऋष्यमुख पर्वतावर काही वानर बसली होती. सुग्रीव, हनुमंत, जांबवंत, अंगद इत्यादी सर्व वानर होती. सुग्रीवाची सहज नजर त्या दोघा भावांकडे गेली आणि सुग्रीवाला वाटलं नक्की मला मारण्यासाठी माझ्या भावाने कोणीतरी दोघेजण धनुर्धारी वीर पाठवलेले असावेत. कोण असावेत? सुग्रीव थरथर कापू लागला. हनुमंतराय मुख्यमंत्री जवळच होते. हनुमंतराने विचारलं का तुम्ही असे भिवू लागलात, घाबरू लागलात, कोणाची भीती वाटू लागली? सुग्रीवाने सांगितलं नक्की मला मारण्यासाठी हे दोघेजण कोणीतरी धनुर्धारी वीर माझ्या वालीने भावाने मला मारण्यासाठी पाठवले असावेत. एकतर मी किष्किंधा नगरी सोडून मी इथं भिवून आलोय, त्याने मला मारलंय. माझी पत्नी, माझं राज्य त्याने हरण करून घेतले. मी इथे कसा तरी वाचून आलोय त्याच्या हातातून. तो बलवान आहे, नक्की मला मारण्यासाठी पाठवलेले असेल. कोण असावेत नेमके? ऋषिकुमार म्हणावेत तर खांद्यावरती बाण आहे क्षत्रिय कुमार. क्षत्रिय कुमार म्हणावेत तर वेश ऋषिकुमारांचा आहे. कोण असावेत नेमके? हनुमंतराय म्हटले मी आत्ता जातो आणि त्यांचा समाचार घेऊन येतो. हनुमंतरायांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या समोर येतात. हनुमंतराय आल्याबरोबर हनुमंतरायाचा एवढा प्रभाव पडला प्रभाव पाडल्याने कधी पडत नसतो महाराज. कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, उगच लय गरजायची गरज नसते. काय उगच येड्या गाजर किती बी गरज, एवढे ओरडू नको. सायलंट बोल, शिस्तीत बोल, चांगलं बोल. हो सहज जरी बोलला तरी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव वाणी घेत असते. उगल लय गरजायची गरज नसते येड्यावनी. हो मृदंगाचार्याने 10 टाकल्याबरोबर त्याच्या वाजवण्यात काय धमक आहे आणि काय वजन आहे, काय प्रभाव आहे लगेच कळत असतो. आमच्या ऋषी महाराजांनी 10 टाकल्याबरोबर कळतं की त्यांच्या वाजवण्यात काय सामर्थ्य आहे महाराज. हो माझंही त्याच्यातलं विशारद आहे. आम्ही दोघेजण एकाच गुरुकडे शिकलोत महाराज. ऋषिकेश महाराज आणि मी. हो केशव गुरुजी, जगदळे गुरुजींकडे. काय ते जर चरित्र आठवलं तर महाराज आमची अत्यंत परिस्थिती वाईट. अजून माझ्या आईवडिलांना माहीत नाही पोरगं कुठं शिकले. ते खोटं सांगत नाही तर महाराज. अजून माहीत नाही कुठं शिकले. त्यांना संस्थाही माहीत नाही. फक्त गुरुजी माहीत झालेत माझ्या लग्नात आले ते इथं आता ह्या कार्यात आपल्या नाथश्रेष्ठी झालं हे गुरुजीत म्हणून. गुरुजी म्हटले तू एकटाच तेवढा गणेश असायच, एकटाच तेवढाच की तुझ्या आईवडिलांना अजून पोरगं कुठं शिकले संस्थेचं तोंडही माहीत नाही. पण आमचे आबा, ऋषी महाराजांचे वडील आबा हो एस टी ड्रायव्हर आहेत आणि गाडी चालवत महाराज वारकरी पोशाख गंध लावलेला आणि गाडी चालवत हरिपाठ म्हणतात महाराज. मला वाटतं असा बाप मिळाला आयुष्यामध्ये काय भाग्य असेल महाराज, काय पुण्य केली असेल आमच्या ऋषी महाराजांनी. म्हणून आबा आले की आमची छाती फुगायची. आज डबा खायला आला आम्हाला महाराज. डबा खायला गावाकडून चांगला आला. आणि माझ्या आयुष्य जोपर्यंत आम्ही संस्थेत होतो ना तोपर्यंत मला कधी असं मला कधी वाटत नाही की ऋषिकेश महाराजांचा डबा आला आबाने दिला आणि आम्ही तो डबा कधी खाल्ला नाही महाराज. अतिशय महाराज आबांचं प्रेम माझ्यावरती. त्यांना कौतुक आहे माझ्याविषयी. अरे एक गरीब घरचं लेकरू माळेगावला माझ्याकडे आबा खूप दिवसापासून यायचे येत होते आणि अत्यंत साधं घर, मातीचं घर, कष्टाळू आईवडील. पण आज माझं जे वैभव दिसतंय ते असे कौतुक पाहणारे माणसं थोडीच असतात महाराज आणि त्याच्यामध्ये आमचे आबा आहेत महाराज. पण नित्य माझ्या स्मरणात त्यांचा नंबर आहे माझ्याकडे कायम सेव आहे. जरी कधी जरा कॉन्टॅक्टही तुटला तरी आबांचं प्रेम आणि त्यांच्या विषयीचा स्नेहाचा जिव्हाळा कधी विसरणार नाही महाराज. आयुष्यभर त्यांची आम्ही भाकरी खाल्ली. म्हणून महाराज आईचं तर प्रेम असतंच महाराज, पण कोण म्हटलं बापाचं नसतं. आईचं प्रेम दिसतं. रोजच्या शिदोरीचं नियोजन करणारी आई असते, पण आयुष्याच्या शिदोरीचं नियोजन करणारा बाप असतो महाराज. रोज पांघरून घालणारी आई असते महाराज, पण आयुष्याच्या पांघुरणाचं नियोजन करणारा आणि मॅनेजमेंट करणारा कोण असेल तर बाप असतो महाराज. आई रडलेली दिसते पण बाप रडलेला कधी दिसत नाही महाराज. पांघरून घेतो बाप आणि आयुष्यभर आपल्या लेकरासाठी रडतो ना पांघुरणामध्ये रगीमध्ये, तो बाप असतो महाराज. म्हणून असा बाप मी आमच्या ऋषी महाराजांना सारखं म्हणत असतो, असा बाप मिळायला भाग्य लागतं महाराज. मला जर असे आईवडील असते ना तर मी, पण ते देवाने कसं केलेलं असतं, कुठे कोणती न्यूनता, कुठे कधी कमी जास्त अधिकपणा महाराज. माझ्या आयुष्याला खूप लहानपणापासून प्रपंच साऱ्या गोष्टी, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बारा भानगडी सगळं माझ्या नशिबाला आलं. पण त्याच्यातून मी म्हणतो मी हुशार झालो आणि घडलो लवकर महाराज. पण ऋषी महाराज तुम्हाला जे आई वडील मिळाले, बाप मिळाल्या ना,
महाराज खूप आबा म्हणजे देव माणूस आहेत आमचे महाराज. आबा दिसले एसटीवर आणि दिसले की स्मित हास्य केलं की बास आमचा पांग फिटायचा लिंबांगणच्या संस्थेत असताना. कोण आला म्हटलं ऋषिकेशचे वडिलाने म्हणायचे, ऋषीचे वडील. या आठवणीत आम्ही दोघं सोबत शिकलेलो महाराज. चला मी काय सांगत होतो, बोला की कीर्तन. दुसरं काय सांगत होतास म्हणा, कीर्तन सांगत होतास. आणि मग रामचंद्र प्रभू हनुमंतरायांचा प्रभाव पडला. एवढा दृष्टांत सेवा लगेच समाप्त, वेळ नाही घेणार. हनुमंतरायाचा एवढा प्रभाव पडला महाराज. हा मी सांगत होतो प्रभाव पाडल्याने पडत नसतो, तो प्रभाव सहज पडत असतो. मृदंगाचार्याने 10 वाजवल्याबरोबर 10 म्हणजे धारण करणारा आणि ता म्हणजे तारणारा असं त्याचा अर्थ आहे महाराज. आमच्या गायकाने स्वर काढला, स्वर लावला की लगेच कळतं त्यांच्या गाण्यात किती गोडवा आहे, गाण्यामध्ये त्यांना काय येतं हे लगेच कळत असतं. दादा महाराजांनी आणि आमच्या कापसे महाराजांनी स्वर काढला की लगेच कळतं कोणता. आता पहिल्या चरणाला चाल म्हटलेली मला वाटतं शिवरंजनी होता काय की हो. आम्हाला जास्त रागाचं नाही नॉलेज, पण मोजक्या रागाचं थोडंफार नॉलेज आहे. पहिली चाल अत्यंत गोड झाली महाराज. टाळ्या वाजा त्या चालीसाठी. गोड चाल गायली आणि ही चाल यूट्यूबला पडणार आहे तुमची. आपले कीर्तन या यूट्यूब चॅनलवरती, आणि हे कीर्तन तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे महाराज. ती बाजूला काढायची सांगतो प्रायव्हेट चाल, आणि त्याला म्हणतो टाकून द्या असे 2 फोटो टाकून, मस्त आमच्या परिसरातले भजन सम्राट आहे. स्वर काढला की गायक कळतो. वाजवणारा 10 वाजले वाजवणारा कळून नाही तर किती वाजवले याला महत्व नाही, किती गोड वाजवले याला महत्व. कीर्तनकार असेल हो, त्याने नुसता एक शब्द टाकला, त्याचा एक शब्द सुद्धा वेचून घेण्यासारखा असतो महाराज. किती गरजला याला महत्व नाही महाराज. हनुमंतराचा प्रभाव पडला. हनुमंतरांनी रामचंद्र प्रभूंच्या चरणाकडे पाहिलं आणि ओळखलं, लगेच ओळखलं हे कोण आहे. ती ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित नाथनारायण. ज्याने ओळखलं रिद्धी सिद्धी त्याच्या घरी पाणी लोटतात हो, त्यांना लोटून द्यायचा प्रयत्न केला. नवजिता दुरी दवडिता रिद्धी सिद्धी महा ओळंगती द्वारी. तरी प्रश्न केला कोण आपण, आणि रामचंद्र प्रभूंनी लगेच परिचय सांगितला. राजा दशरथाचा मी मोठा मुलगा राम आहे आणि हा छोटा माझा भाऊ लखन आहे. आणि हनुमंतरायांना एवढा आनंद झाला. आपलं पूर्व रूप धारण केलं ना, हनुमंतराच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. पार्वती म्हणते रामायण सांगताना महादेवाला तुम्ही रडता का? पार्वती तिथेच होती ना शेपटीच्या रूपात, रडता का? हनुमंतरायांनी सांगितलं, महादेवाने सांगितलं काय सांगू, आज माझ्या इष्ट देवतेची भेट झाली, माझ्या स्वामीचं आज मला काय झालं दर्शन झालं, आनंद झाला. दोघांची भेट झाली, गळा भेट झाली. आणि मग हनुमंतरायांनी विचारलं देवा तुम्ही या वनामध्ये काय हिंडतात? कशाचा शोक झाला तुम्हाला? कशाचा वियोग झाला तुमच्या जीवनामध्ये? काय झालं नेमकं? मी तर असं ऐकलंय हो, वियोगी ब्रह्म नहीं हो सकते, वियोगी ब्रह्म नहीं हो सकते, और ब्रह्म को वियोग कैसा? काय झालं देवा तुम्हाला? तेव्हा देवाने सांगितलं माझी पत्नी चोरीला गेली, इथून एक राक्षस घेऊन गेलेला आहे बघ, पाहिलं का? तेव्हा हनुमंतराने सांगितलं ऋष्यमुख पर्वतावर आम्ही बसलेलो असताना एक दुर्जन राक्षस एका स्त्रीला घेऊन जात होता आणि ती वाचवा वाचवा असं आवाज करत होती. तिने गाठोडी टाकली देवा तिथे ऋष्यमुख पर्वतावर. चला मी तुम्हाला दाखवतो, पण ऐका ना देवा. देवाने सांगितलं माझी पत्नी शोधण्यासाठी मला कोणी भेटेल का रे? भेटेल का? हनुमंतराने सांगितलं तुम्हाला 18 पद्म वानर देतो, त्यांचा बॉस सुग्रीव आहे, त्यांचा बॉस सुग्रीव आहे. मला मुद्दा कुठे आणायचा बघा, परिमळ गेली ओस फुल देठी देहावर आणायचा आहे आणि कीर्तन समाप्त करायचे. राहिलेले चरण पुन्हा पुढच्या वर्षी बघू. पहिल्या चरणावर संपवायचं काय, थोडं असं थोडंच आहे. आणि मग चला तुम्हाला त्यांचा बॉस आहे सुग्रीव, तो तुम्हाला तुमची पत्नी प्राप्त करण्यासाठी मदत करेल. देवा त्याचं राज्य त्याची पत्नी त्यालाही तुम्ही प्राप्त करून दिलं पाहिजे, तर तो तुम्हाला मदत करेल. दोघांना गरज असली की शास्त्रकार सांगतात मित्रता होत असते. त्याचा भाऊ वाली दुर्जन आहे, दुर्विचाराचा आहे, नीच प्रवृत्तीचा आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे, दिसायला माणूस आहे, पण त्याने याला किष्किंधा नगरीच्या बाहेर हाकलून दिले. त्याची पत्नी असणारी रुमा सुग्रीवाची पत्नी, आणि त्याचं राज्य हरण करून घेतले. मग त्याचं राज्य आणि त्याची पत्नी त्याला तुम्ही प्राप्त करून द्या, तो तुम्हाला तुमची पत्नी प्राप्त करण्यासाठी मदत करेल. समान शीलेषु व्यसनेषु सख्यम. शील म्हणजे तत्व आणि व्यसन म्हणजे दुःख. दोन गोष्टी एकत्रित आल्या की मित्रता होत असते. दोन गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे महाराज.
आणि रामचंद्र प्रभू येतात आणि सुग्रीवापर्यंत येतात. सुग्रीवाला विचारलं, सुग्रीवा का इथं काय येऊन बसला? तेव्हा सुग्रीवाने सांगितलं, काय सांगू देवा, एक दिवस आमच्या नगरीमध्ये एक मायावी राक्षस आला आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी माझा भाऊ वाली फार बलवान आहे, सामर्थ्यवान आहे. त्या मायावी राक्षसाला मारण्यासाठी धावला. तो राक्षस पुढे आणि वाली मागे, राक्षस पुढे वाली मागे, आणि पुढे पळत असताना तो राक्षस एका गुहेमध्ये शिरला देवा. आणि मग वालीने मला सांगितलं, हे बघ सुग्रीवा, मी जर 15 दिवस या गुहेच्या बाहेर नाही आलो तर सुग्रीव मेला असं समज आणि तू किष्किंधेचं राज्य चालव. देवा 15 दिवस नाही, 1 महिना मी वाट पाहिली, पण वाली काही त्या गुहेच्या बाहेर आला नाही. आणि 1 महिन्याच्या नंतर रक्ताचा पाट वाहत वाहत त्या गुहेतून बाहेर आलेला मी पाहिला आणि मला असं वाटलं की नक्की माझा वाली त्या मायावी राक्षसाने मारलेला असावा. म्हणून मी त्या गुहेवर एक शिळा लावली, आडवी दगड लावला आणि मी किष्किंधा नगरीमध्ये आलो. देवा मी आल्याच्या नंतर माझी इच्छा नव्हती, परंतु बळजबरीने प्रजाजनांनी मला सिंहासनावर आरूढ केलं, बसवलं आणि किष्किंध्याचा काय केलं, मला राजा केलं. आणि मग पुन्हा वाली आला आणि वालीने पाहिलं मी सिंहासनावर बसलेलो होतो आणि तळपायाच्या मस्तकाला गेली, कोणाची, वालीची. आणि वाली बोलू लागला, दुष्टा मूर्खा, तू कपट कारस्थान रचलं, राज्यावर बसण्यासाठी, गादीवर बसण्यासाठी तू माझ्याबरोबर कपट केलं. म्हणून वालीने मला एवढं मारलं देवा, नुसतं मारलंच नाही तर माझी पत्नी, माझं राज्य हरण करून घेतलं. म्हणून मी कसा तरी त्याच्या हातातून निसटलो आणि मार खाऊन इथं ऋषमुख पर्वतावर देवा मी येऊन बसलेलो आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी तुला तुझी पत्नी, तुझं राज्य तुला प्राप्त करून देतो, पण मला सांग, माझी पत्नी प्राप्त करण्यासाठी तू, सुग्रीव म्हटला, काय हरकत नाही ना, चालेल म्हटलं, दोघांचं दुःख एकच आहे, दोघांचं शील एकच आहे, मग काय हरकत नाही. बरं इथून काय एक स्त्री जाताना वगैरे पाहिली का? सांगितलं, हो देवा पाहिली, तिने गाठोडी टाकली, दाखवा बरं मला. आणि मग ती वानराने ती गाठोडी प्रभू रामचंद्राच्या हातात दिली. त्या गाठोडीमध्ये काही 2-3 प्रकारचे दागिने होते आणि रामचंद्र प्रभूंनी ती ओढणी म्हणा सीतेची काय असेल ती उघडली आणि तिच्यामध्ये दागिने होते. ते दागिने होते किती प्रकारचे? 3 प्रकारचे दागिने होते. आणि लक्ष्मणाला मुद्दाम विचारलं, हे दागिने कोणाचे? लक्ष्मणाला विचारलं. प्रश्न, परीक्षा असते परमार्थाची महाराज, खूप परीक्षा असते. नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवृंदनात्. लक्ष्मणा, नाहम जानामि केयुरे, हे बांगड्या कोणाच्यात सांग, बांगड्या कोणाच्या आहेत? लक्ष्मणाने सांगितलं, मला माहीत नाही कोणाच्या, मी जाणत नाही. नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले, हे कानातले कुंडले कोणाचे आहेत? लक्ष्मणा सांगू शकतो. आता प्रभूंना माहीत नाही कोणाचे आहेत, ते पाहिल्याबरोबर माहितीत ना, पण लक्ष्मणा सांग, नाहम जानामि कुंडले, मी कुंडले सांगू शकत नाही भैया कोणाचे आहेत ते. मग नुपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवृंदनात्, पण पायातले जोडवे लक्ष्मणाच्या हातात दिल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं, हे जोडवे मात्र मी सांगू शकतो देवा, हे नक्की 101% कोणाचे आहेत? माझ्या भाभीचे आहेत, माझ्या वहिनीचे आहेत महाराज. लक्ष्मणा, जोडवेच का सांगू शकलास? रामायणातून हा आदर्श घ्यायचा आहे. रामायणातलं एक पात्र एवढं थोर आहे महाराज, एक पात्र 8 दिवस सांगण्यासारखे आणि त्याच्याकडून घेण्यासारखे ही संस्कृती आहे महाराजांना. लक्ष्मणाकडून हे शिकायचे काय? लक्ष्मणाने जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. जोडवेच का सांगू शकलास तू? कुंडले बांगड्या वगैरे का तू ओळखू शकला नाही? लक्ष्मण म्हटला, देवा 14 वर्षाच्या वनवासात ज्या वेळेला मी रोज सकाळी स्नान करायचो आणि कंदमुळे घेऊन यायचो आणि फक्त भाभीकडे पाहत असताना मी फक्त त्यांच्या चरणाकडे दर्शन घेताना, जेव्हा दर्शन घ्यायला जायचो तेव्हा त्यांच्या चरणातले जोडवेच माझ्या दृष्टीला पडायचे. म्हणून जोडवेच मी सांगू शकतो, बाकी अन्य अवयव मी भाभींचे पाहिलेले नाहीत देवा. जोडवे मात्र खात्रीने सांगू शकतो की माझ्या भाभीचे आहेत महाराज. काय वैराग्य असेल महाराज. म्हणून जेव्हा हनुमंतराय जातात ना लक्ष्य सीतेचा शोध करायला, तेव्हा लंका दहन करतात वगैरे वगैरे, आणि तो चुडामणी दिलेला असतो माझ्या भगवंताने, आणि ती मुद्रिका दिलेली असते आणि मुद्रिका टाकतात, सर्व रामायण सांगतात. आणि तेव्हा मग कोण आहे? हनुमंतराय पुढे येतात, घुटणं टेकवतात, मातेला नमस्कार करतात आणि सीतेला सांगितलं, सांगा काय निरोप द्यायचा. तेव्हा सीता मातोश्रींनी आपला चुडामणी घेतला आणि चुडामणी मारुतीच्या हातात दिला आणि मारुतीला एकच सांगितलं, सांग लक्ष्मणाला काय सांगू माते, लक्ष्मणाला काय सांगू. तेव्हा सीतेच्या डोळ्यात घळघळ अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि सीता म्हणते, हनुमंता माझ्या लक्ष्मणाला एकच निरोप सांग. काय सांग? लक्ष्मणा मी नापास झाले, तू पास झालास. तू माझ्या मुलासारखा आहेस, पण तू
पास झाला, मी नापास झाले म्हणून मी इथे येऊन बसले, तू पास झालास म्हणून देवाच्या बरोबर आहेस महाराज. हे लक्ष्मणाचा आदर्श, हे लक्ष्मणाचं वैराग्य आहे महाराज. आणि मग भगवंताचं आणि सुग्रीवाचं ठरलं दोघांचं एकमेकाला मदत करायची. आणि लगेच सुग्रीवाला सांगितलं देवांनी, तुम्ही युद्धासाठी आव्हान द्या वालीला. सुग्रीवाने युद्धासाठी आव्हान केलं वालीला आणि दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. वाली आणि सुग्रीव दोघेजण एकमेकावर वार करत होते, शूरवीर होते, लढत होते, रक्ताच्या थारोळ्यामध्ये न्हावून निघालेले, कोणीच कोणाला मागे हटत नव्हता, बलवान होते. आणि मग कोणाला मारावं प्रभू रामचंद्रांना ओळखायला येईना, कोणता वाली आणि कोणता सुग्रीव. एवढं मारलं सुग्रीवाला, मार खाऊन सुग्रीव कसा तरी निसटला आणि देवाच्या जवळ आला आणि हात जोडले. देवा, तुम्ही एक पत्नीत, एक बाणीत, एक वचनीत तुम्ही दिलेला शब्द का पाळला नाही, का मारलं नाही? तेव्हा प्रभू रामचंद्राने सांगितलं, मला कोणता वाली आणि कोणता सुग्रीव ओळखायला येईना, म्हणून बाबा हे काम कर, हा हार घे. हार घातला सुग्रीवाच्या गळ्यामध्ये. आता परत तुझ्या भावाला युद्धासाठी आव्हान कर, नक्की वालीला मारल्याशिवाय राहणार नाही. परत सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केलं आणि वाली निघाला. वाली निघाल्याबरोबर वालीची पत्नी सावध झाली आणि वालीची पत्नी तारा बोलू लागली, अहो 10 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, भाऊजींना एवढं मारून आलात तुम्ही, किती मारलंय? लाल जरद पाठ केली, लाल जरद पाठ केली त्या पहिलवानाने, आमच्या ऋषी महाराजांच्या बंधुराजांनी. या पहिलवानाने लाल जरद पाठ केली ना आणि एवढी लाल जरद पाठ केली तरी तुम्ही अजून लढायला जातात त्याच्याबरोबर. म्हणजे नक्की आवडीचा मंत्र सांगितला सोपा. हो, गुरु मिळाल्याशिवाय माणसं सावध होत नसतात. जाऊ नका पतिराज, माझी विनंती. पण वालीला उपजत नराचा अभिमान होता, ताकदीचा गर्व होता. तो म्हटला, मी आता जातो, एक तर सुग्रीवाला त्या भावाला तरी मारतो, नाहीतर मी तरी मरतो, पण तसा वापस आता येत नाही, घराचं तोंड सुद्धा बघणार नाही. हे तेव्हापासूनच सगळं भावाभावाचे भांडणं पिंडणं सगळं तिथून आहे महाराज. सगळे पुरावे तिथून आहेत. मला असे पुरावे सांगावेत कीर्तनकाराने. आणि ज्या कीर्तनकाराकडे पुरावा नाही त्याला जित्ता पुरावा. काय करायचंय पुरावा नसल्यावर, प्रमाण नसल्यावर, उगाच मोगडम कोणीकडे बोलत असल्यावर पुरावा असावा महाराज. हे सगळ्या गोष्टीला असे दोघेजण भाऊ वालीसारखे चांगले दोघेजण भाऊ, आदर्श भाऊ होते. छोटा म्हटला तुम्हाला रामासारखा आहे, तुझ्या मनावर वाटण्या, पण याला काय माहिती, याला राम समजले पण हा खानदानी रावण निघणार आहे म्हणून तुझ्या मनावर वाटण्या. बरं, त्यांच्या संसारातही काय नव्हतं, 3च गोष्टी होत्या. एक म्हैस होती, नारळाचं झाड होतं आणि गोदडी होती. एक म्हैस, नारळाचं झाड, गोदडी. आणि म्हशीचं कसं करायचं म्हणला छोटा भाऊ. मोठा भाऊ मला, हे बघ म्हशीच्या वटणे अशी करू, मला एकच म्हैस आहे, तोंड तुझ्या करावं दे मला आपलं चारा पाणी खाऊ घालायला, आणि काशीकडची बाजू मला माझ्याकडे रोज दार पिळायला. जमलं का अवघडे म्हणला. बरं, त्या गोदडीचं काय म्हणला, थंडीचे दिवस आहेत म्हणला, दिवस राहू दे मला तुझ्याकडं, संध्याकाळी माझ्या परिवाराला लेकरवाळांना पांघरायला लागते म्हणला. आणि मला त्या नारळाच्या झाडाचं काय नाही म्हणला, बुड राहू दे तुझ्याकडं म्हणलं, आपलं चारा पाणी खाली सगळं खत पाणी घालायला, आणि शेंडा राहू दे म्हणला माझ्याकडे आपलं नारळ हाणायला म्हणला. काय म्हणलं, याला राम समजला, हा तर खानदानी रावण निघाला म्हणला. काय कामा रे मग. 15 दिवसात वाळून गेला छोटा भाऊ. आला आमच्याकडे शांती धामला नाथ महाराजांकडे. अरे म्हणलं का असा अप्रसन्न चेहरा, टवटवीत नाही, प्रफुल्लित नाही, कशाची चिंता लागली? चिंत्या रोग झाला का काय म्हणलं? लॉकडाऊनमध्ये सगळ्याला चिंत्या रोगच झालता. काय करू कसं करू, काय होतं काय झालं, काय करू कसं करू, काय होतं काय झालं, कोणाला काय खाऊ कसं खाऊ, कोणाला काय खाऊ कसं खाऊ, आणि कोणाला काय काय खाऊ, काय काय खाऊ. मग डॉक्टरने सांगितलं तू काहीच खाऊ नको, लय श्रीमंती, तू माती खा. आता तुला तिखट खाऊ नको, खरट खाऊ नको, गोड खाऊ नको, आंबट खाऊ नको, मग खातो काय? फक्त माती खा, तुला काहीच जमत नाही. आता भाऊ होते महाराज. अशी वाटणी केली, वाळून गेला म्हणला. महाराज अशा वाटण्या केलं, अवघड झालं, काहीतरी मंत्र सांगा म्हणला, लवकर कीर्तन संपवा. त्याला म्हणलं एक काम कर, म्हशीचं कसं आहे म्हणलं, बघा असं आहे, तोंड माझ्याकडे, एकच काम करायचं म्हणलं, तो धार काढायला बसला, तू एवढं टिकरू घ्यायचं, म्हशीच्या यशनीला धरायचं ना, असं म्हशीचं थोबड सडकायचं का नाही उगं, बरोबर होतंय म्हणलं. आणि तो धार काढा बसल्याने येसन धरली म्हशीची, नाही असं टिकरानं म्हशीचं तोंड झप केलं का नाही. अरे मला मी धार काढलं, दूध सांडलं, जास्त बोलायचं नाही. म्हशीनं महाराज लाथ आणली, बकेटीतलं दूध सांडलं, जास्त बोलायचं नाही. मला तोंड माझं आहे, त्याला मारीन नाही तर जाळीन नाही तर तोडीन, तोंड माझं आहे म्हणलं पट्ट्याचं. हे बघ म्हणला असं काय करू नको, सकाळचं दूध तुला, रात्रीचं मला म्हणला. म्हणला जोगदन महाराज जमलं की म्हणला तुम्ही सांगितलेला मंत्र काय कमाल आहे म्हणलं, महाराज लोकांकडे तुमच्याकडं काहीतरी असतंय म्हणला. पण वा वा म्हणला, जमलं बघा, आज मला जरा हसू आलं म्हणला, नाहीतर माझ्या भावानं मला गाडायचंच ठरविलं तर म्हणला. आता
हो, सक्का भाऊ पक्का वैरी कधी कधी होतो, कधी कधी असं, पण असं नका महाराज. रामायण त्याच्यासाठी ऐकायचं महाराज, ईदभर बांधासाठी आणि हातभर जागेसाठी महाराज. रक्ताचं नातं कधी तोडलं नाही पाहिजे महाराज. आणि मग म्हटला गणेश महाराज तेवढं करून द्या. कशाचं? गोदडीचं. कसं आहे? तो म्हटला दिवसभर माझ्याकडे, रात्री त्याच्याकडे. काय नाही म्हटलं, एक काम करायचं, सूर्य अस्ताला चालला, दिवस मावळायला त्याला थोडा वेळ असला की तू एक गोदडी घ्यायची आणि हौदात भिजवायची आणि वाळू टाकायची. बरोबर होते. त्यानं ती गोदडी घेतली आणि हौदात भिजवायला लागला. तो म्हटला अरे मला संध्याकाळी पांघरायची, मला जास्त बोलायचं नाही, दिवसा माझी म्हटला ती जाळीन नाही तर तोडीन, जास्त बोलायचं नाही. मला असं काय करू नको, 2 तुकडे करू, एक तुला आणि एक मला. मला जोगदन महाराज सगळं जमलं बघा. मला आता एकच राहिले नारळाच्या झाडाचं. अरे म्हणलं पण काय दक्षिणा का फुकटच? काय 10-11 हजाराची पावती फाड ना म्हणलं नाथबाबाच्या मंदिराला. म्हणलं फाडतो म्हणला, पण तेवढं करा म्हणला काहीतरी. मग त्याला सांगितलं नारळाच्या झाडाचं. म्हणला बुड माझ्याकडे. म्हणला एकच काम करायचं म्हटलं, तो वरती चढला नारळ काढायला, खालून करवत लावायचं. म्हणलं बरोबर होते म्हणलं. आणि तो नारळ काढायला वर चढला मोठा भाऊ, की यानं खालून करवत लावला. तो मला अरे मी मरण खाली पडेल, मला जास्त बोलायचं नाही, बुड कोणाचे माझे, त्याला का पेन तोडीन नाही जळीन, मला असं काय करू नको, निमे नारळ तुला निमे. मला राईट जमलं. वाटणे तुमच्या कोणाच्या असल्या, वाटण्या असल्या, काही प्रॉब्लेम असले तर माझ्याकडे या, तुमचे घोटाळे काढून देतो. चला, हे असे 2 जण भाऊ होते महाराज. आणि मग हार घातला सुग्रीवाच्या गळ्यामध्ये देवाने. परत पुन्हा मग वाली निघाला. परत वालीचं सुग्रीवाचं असं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. दोघेही एकमेकावर शूरवीर लढत होते. रक्ताच्या थोरळ्यामध्ये न्हावून निघालेले रामचंद्र प्रभू वृक्षाच्या आड लपतात आणि कोणता सुग्रीव आहे कोणता वाली आहे असं निहाळतात. आज बाण लावतात, धनुष्याला अचूक असं संधान साधतात. ज्याच्या गळ्यामध्ये हार आहे तो माझा भक्त सुग्रीव असावा, आणि ज्याच्या गळ्यामध्ये दिसायला सारखे होते, ज्याच्या गळ्यामध्ये हार नाही तो वाली असावा. सुळसुळकराचा असा बाण सोडतात, वालीच्या वर्मी लागतो. वाली लगेच धारातीर्थी खाली कोसळतो. आणि मग रामचंद्र प्रभू वालीच्या समोर येतात. गोड संवाद आहे. रामायणामध्ये तुलसीदासांनी चौपाया गोड गायल्यात, पण मला सांगत बसत नाही आता. मग वाली बोलू लागला देवाला. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वालीचे दुष्ण, वालीचा ठपका देवावरचा कायम राहणार आहे. देवा तुम्ही न्यायराज आहेत रामा, मी ऐकून होतो तुमचं चरित्र, पण तुम्ही असा अन्याय का केला देवा? तुम्ही मला वीराप्रमाणे नाही मारलं तर तुम्ही मला कसं मारलं? खुन्याप्रमाणे मारलं. खून केला देवा तुम्ही माझा खून. दोघा भावाचं रीतसर युद्ध सुरू असताना तुम्हाला मध्ये भांडणात पडायची काय गरज होती? सुग्रीव तुमचा मित्र असेल, पण मी तुमचा शत्रू नव्हतो ना देवा. मला तुम्ही का मारलं? तुम्ही मला वीराप्रमाणे नाही मारलं, खून केला देवा तुम्ही मला. खून केला याचा बदला घेणार. मूर्खा मला शिकवतो. भगवंताने ज्ञानाचा उपदेश केला त्याला महाराज. आणि मग सांगितलं एक दिवस हा देह जाणारच आहे. माझा जन्म त्याच्यासाठी बाबा. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् अहम सृजामि किं नाम परित्राणाय साधूनां. साधूचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी मी अवतार घेतो. म्हणून तुझ्यासारख्या दुष्टाचा समारोप घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मग वालीने हात जोडले. बरं मी जाणारच आहे. शरण गेला देवाला. पण देवा मला एक सांगा, आता कीर्तन झालं, पण जाता जाता आता मला तुम्ही तुमच्या जवळ जागा देणार, माझा उद्धार करणार का तुम्ही मला नरकाला पाठवणार? देवाने सांगितलं, हे बघ बाबा, निवडणुकीच्या तोंडावर तरी असा काय अपप्रचार करू नको. आणि तुम्ही जर मला नरकाला पाठवणार असताल रामा, तर रातोरात बातमी देतो, आजपासून देवाचं तोंड कुणी पाहायचं नाही. रातोरात बातमी देतो. सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, झुंजार नेता सगळ्या पेपरला हेडलाईन देतो, आजपासून देवाचं मुख कोणी पाहायचं नाही. देव त्याला नरकाला पाठवतो. देवा मी काकडा कधी केला नाही, पण तुमचा भक्त सुग्रीव काकडा रोज म्हणत होता आणि त्याचा काकडा मी ऐकलाय. काकड्यामध्ये असं एक प्रमाण ऐकलंय, हो कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्याचं पातक तुमचं तोंड पाहिल्याने जर जात असेल तर 5 तास झाले देवा तुमचं मी तोंड पाहतोय. तुम्ही मला नरकाला पाठवणार? दुसरा पुरावा देतो, घ्या पुरावा, नाही तर मला लगेच पुरावा तुम्ही, अशी माझी इच्छा आहे. सांग दुसरा पुरावा. देवाने विचारलं. दुसरा पुरावा सांगतो. भागवतातला ज्या वेळेला गजेंद्राचा पाय धरला नकराने, त्या सरोवरातले नकर म्हणजे मगर, पाय धरला, त्यावेळेला देवा तुम्ही गजेंद्राला वाचवण्यासाठी आलतात आणि त्यावेळेला नकराने तुम्हाला विचारलं होतं, देवा तुम्ही मला नरकाला पाठवणार का उद्धार करणार सांगा. आणि तुम्ही जर मला नरकाला पाठवणार असताल तर रातोरात अशीच बातमी देतो सगळ्या पेपरला, आजपासून देवाच्या भक्ताचे कोणी पाय धरायचे नाही, देव त्याला नरकाला पाठवतो. इति नकराहा. देवाने त्याला सांगितलं, नकरा हे बघ बाबा, निवडणुकीच्या तोंडावर तू सुद्धा असा काय अपप्रचार करू नको, असा काय नकरा करू नको, तुझा सुद्धा उद्धारच करतो. मग मी तुमच्या भक्तासोबत युद्ध केलंय, मी तुमचं तोंड पाहिलंय, मग तुम्ही माझा आता काय करणार? देवाने सांगितलं, तुझा सुद्धा उद्धारच करणार. मग वालीचा उद्धार केला. वालीने आपल्या मुलाचा अंगदाचा हात देवाच्या स्वाधीन केला. वालीने देह ठेवला. वालीची पत्नी तारा समोर आली आणि तारा देवाला बोलू लागली,
गोड संवाद आहे, देवा माझा पती द्या. आता मुद्दा आहे का, देवा माझा पती द्या. प्रभू रामचंद्राने सांगितलं तुझा पती समोर आहे, तू घेऊन जाऊ शकते. तू देहाला पती म्हणत असशील तर तुझा पती समोर आहे, आणि तू जर आत्म्याला पती म्हणत असशील तर तुझा पती मेलेला नाही. कारण नैनम छिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावकहा. तो जाळल्याने जळत नाही, तोडल्याने तुटत नाही, वारा आल्याने उडून जाऊ शकत नाही किंवा बुडवल्याने बुडू जातो. तो निर्विकार चैतन्य असणारं, निर्लेप असणारं ते ब्रह्म, प्रत्येकाच्या हृदयातलं चैतन्य, आत्मतत्व एकच आहे महाराज, एकच आहे. म्हणून तू देहाला पती म्हणत असशील तर घेऊन जाऊ शकते. वालीची पत्नी तारा हात जोडून बोलते, देवा या देहाला शरीराला नेऊन मी काय करू? याच्यापासून कुठली सेवा करू शकत नाही, याच्यापासून कुठला उपभोग घेऊ शकत नाही. मग रामचंद्र प्रभू म्हणतात, तुला एवढं जर ज्ञान असेल ताईक, तुझ्या पतीची आता जी झालेली स्थिती आहे ती स्थिती कशी आहे ते नाथ महाराज सांगतात बघ. कशी सांगतात? आयुष्या शेवटी देह तैसा कैसा परिमळ गेलिया ओस फुल देठी. अगं तारे आहे, माझे नाथ बाबा सुद्धा तेच सांगतात. अगं फुलातला सुगंध, फुल तोडल्याबरोबर फुलातला सुगंध काही काळापर्यंत टिकतो, आणि एकदा का सुगंध निघून गेला कायमचा की पाकळ्या गळतात आणि फुल सुकून जातं, फुल कायमचं नाहीसं होऊन जातं. तसं या शरीराची अवस्था आहे. आता वालीच्या देहरूपी फुलातला परमात्मा अंश असणारा, ममय अंशो जीवलोके, माझा अंश असणारा त्याच्यातला आता काढून घेतलेला आहे. आता या फुलामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवानी देह तैसा आयुष्या शेवानी देह तैसा. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तुम्ही या देहाची नश्वरता लक्षात घेऊन तुम्ही एकच करा. घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाची अनुताप. कोणता? घडी घडी काळ वाट याचे पाहे, हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी मना बोध करी. आपण आपल्या मनाला बोध केला पाहिजे आणि माणसाला पश्चाताप अनुताप झाला पाहिजे. कोणता? घडी घडी काळ वाट याची पाहे, हा अनुताप झाला पाहिजे. काळ आपल्याला एक दिवस न्यायला येणार आहे. आणि म्हणून 1 तासाचं आयुष्य राहिलं होतं खटवांग नावाच्या राजाला. त्यानं देवाला मदत केली युद्धामध्ये. देवाने त्याला विचारलं तुझी काय इच्छा? त्याने विचारलं माझं आयुष्य किती शिल्लक राहिलेलं आहे, आणि देवाने सांगितलं तुझं 1 तासाचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. 1 तासाच्या अवकाशात तुला काही तुझ्या उद्धारासाठी काही साधना करता येते का बघ. तेव्हा खटवांग नावाच्या राजानं काय केलं? त्याला अनुताप झाला, आता मला काळ येणार आहे, घडी घडी काळ वाट याची. हा अनुताप झाला, आणि मग त्याला अनुताप झाल्यावर मनुष्य हा चुकीचा पुतळा चुकत असतो, पण जो चूक आपली कबूल करतो, पदरात घेतो, तो जीवनामध्ये उत्क्रांती करू शकतो, उत्कर्ष करू शकतो. आणि जो चूक कधी कबूल करू शकत नाही, मला वाटतं त्याच्या जीवनामध्ये क्रांती होऊ शकत नाही. म्हणून 1 तासाचं आयुष्य राहिलं होतं, पण 1 तासामध्ये त्यांनी साधना केली, आणि त्या साधनेच्या जोरात त्याला हरी आला हाता मग काहीची भय चिंता. त्याच्या जीवनामध्ये हरी त्याला प्राप्त झाला. त्याने कोणती साधना केली? नाथ महाराज म्हणतात, सापडला हरी तयाला साधने. वेळ झाली सापडला रे. 11 वाजून गेलेत आता. सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला. त्याने कोणती साधना केली की त्याला जीवनामध्ये हरी प्राप्त झाला, त्याला ते अनुभूती आली, त्याला ती अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली. त्याच्यातली असलेली सहज ब्रह्मस्थिती ती भोगाला आली. सहज स्थिती भोगाचे नासून या गेली खंती, मरणाहाती सुटली काया. नाथ महाराज म्हणतात त्याने एकच साधना केली, एका जनार्दनी हरी बोला. म्हणून तुम्ही सुद्धा तेच करा. हरिमुखी गाता हरवली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करा. आम्ही चिंता करतो म्हणून तो आपली चिंता करायची सोडून देतो. मला वाटतं चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करा. कबीरदासांचा एक दोहा आठवला. कबीरदास महाराज म्हणतात, चिंता करत बसण्यापेक्षा त्याचं जर चिंतन केलं तर तो मेलेल्या माणसाला परमात्मा 3 गोष्टी पुरवतो, तर जिवंत माणसाला का देणार नाही? मुर्दे को हरी देत है कपडो लकरी आग. मुर्दे को हरी देत है कपडो लकरी आग. मेलेल्या माणसाला परमात्मा 3 गोष्टी देतो, पुरवतो. कपडा पुरवतो, लकडी लाकूड पुरवतो, आणि अग्नी देतो. 3 गोष्टी पुरवतो. मुर्दे को हरी देत है कपडो लकरी आग, लेकिन जीवित नर चिंता करे उसका बडा भाग. पण आपण जिवंत असून
त्याचीच चिंता करतो, म्हणून तो आपली चिंता करायची सोडून देतो. म्हणून नाथ महाराज अजून पुढे सांगतात, चिंता करू नको, तर तू काय कर, फक्त आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. म्हणून हरिमुखी गाता हरपले चिंता, हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी. हरि उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा, हरि 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, किंवा हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ. असे हरीचे अनेक प्रमाणात रू हरती इथे हरण करणे, जो पापाचा हरण करतो, माझ्या अनेक जन्मातल्या पापाचा हरण करतो, तो हरी आहे. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे विडोबार खुमाये.